तुम्ही कधी चीक न शिजवता तिप्पट फुलणारी साबुदाणा कुरडई बनवली आहे का? नाहीतर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने नो कुक मेथडने कुरकुरीत पांढरी आणि तिप्पट फुलणारी साबुदाणा कुरडई कशी बनवायची तर अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. रेसिपी दरवेळेस सारखी खूपच सोपी आहे. लहान सहान बऱ्याच टिप्स सहित मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर ही एकदम म्हणजे छान अशी गोल गरगरीत काचेसारखी पांढरी शुभ्र रेसिपी पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथं बघा आपल्याला अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे. आता तुम्हाला साबुदाणा कुरडई किती प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार तुम्ही साबुदाणा मोठ्या भांड्याने मोजून घेऊ शकतात. आता हा वजनी प्रमाणात अर्धा किलो साबुदाणा आहे आणि भांड्याने मोजायचा म्हटलं तर एक भाजीपात्राने एक भाजीपात्र साबुदाणा आहे. आता तुम्ही वजनी प्रमाणात जरी मोजून घेतला तरी सुद्धा किचन मधल्या तुम्ही कुठल्याही एका भांड्याने तुम्ही साबुदाणा मोजून घ्यायचा आहे. कारण पुढे आपल्याला पाणी हे मोजून टाकता येईल. आता हा साबुदाणा आपल्याला काय करायचा आहे एका मोठ्या टोपल्यात काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आणि साबुदाणा 2-3 पाण्याने आपल्याला खळखळ असा धुवून घ्यायचा आहे. कारण त्याला कसं पावडर वगैरे लावलेली असते आणि त्याच्यावरती बघा जी धूळ असते तर ते पूर्ण पाणी आपल्याला 2-3 वेळा धुवून ते काढून घ्यायचं आहे. त्याने बघा पूर्ण साबुदाण्यावरचं जे पाणी आहे तर बघा त्याच्यावरती असं म्हणजे खराब पाणी येतं. त्याला पावडर लावलेली असते त्याने. तर ते पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे. नंतर बघा त्या साबुदाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा चांगला भिजेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. आता साबुदाणा भिजण्यासाठी कितपत पाणी हवं आहे तर मी तुम्हाला सांगते. अर्ध कांड साबुदाण्याच्या वरती पाणी असायला हवं तरच साबुदाणा हा आपला मऊसूत भिजतो. आता हा साबुदाणा आपल्याला 7 ते 8 तास भिजवून घ्यायचा आहे. बघा 7 ते 8 तासानंतर साबुदाणा आपला मऊसूत एकदम असा छान असा भिजलेला आहे. आता बघा हा साबुदाणा आपल्याला काय करायचा आहे एका चमच्याने तो साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे. ही कुरडई बनवायला अगदी सोपं आहे आणि कुरडई बनवण्यासाठी जो चीक आहे तर तो शिजवायची अजिबात गरज नाही. चला, इथं साबुदाणा आपला मोकळा करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला एक घ्यायचा आहे डब्बा किंवा एखादं भांडं किंवा एखादं तुम्हाला पातेलं वगैरे काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. आता इथं मी घेतलेलं आहे एक स्टीलचं पातेलं. त्याच्यामध्ये ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने बघा 2 पटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता इथं मी साबुदाणा 1 पात्र घेतला होता, तर त्याच्यासाठी 2 पात्र पाणी पातेल्यामध्ये घेतलं, 2 चमचे मीठ घातलं आणि दणदणीत अशी उकळी आणून घेतली. खळखळ अशी उकळी आली, की आपण जो साबुदाणा भिजवून घेतलेला होता, तर तो सर्व साबुदाणा या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आणि खाली गॅसवरून खाली पातेलं घ्यायचं, चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला जवळपास 8 ते 10 तास आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर बघा हा साबुदाणा 7 ते 8 घंटे आपल्याला असंच भिजत ठेवायचा आहे. तर बघा जवळपास 8 ते 10 घंटे झालेले आहेत. 7-8 घंटे जरी तुम्ही घेतला ना हा भिजवून तरी सुद्धा चालेल. तर काय मस्त असा एकदम मऊसूत असा इथं साबुदाणा आपल्याला म्हणजे भिजलेला आहे. आता हा साबुदाण्याला कसं जास्त चिकटपणा येतो कारण साबुदाणा हा आपण 2 वेळा भिजवून घेतलेला आहे. पहिल्या सुरुवातीला आपण थंड पाण्यामध्ये 8 ते 10 तास भिजवून घेतला. नंतर उकळत्या पाण्यामध्ये आपण हा साबुदाणा भिजत घातलेला होता आणि 2 पटीने पाणी घेतलं होतं. त्यामुळे हा साबुदाणा एकदम छान असा शिजलेला आहे. आता इथं बघा आपल्याला एक टोपलं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर जे आपण पुरण गाळतो की नाही, तर ती चाळणी घ्यायची आहे. त्या चाळणीमध्ये आपल्याला हा साबुदाणा थोडा-थोडा काढून घ्यायचा आहे. त्याने काय करायचं आहे, आपण जसं पुरण वाटून घेतो की नाही, तसंच आपल्याला तीच प्रोसेस इथं करायची आहे. तर हा साबुदाणा बघा चाळणीमध्ये मी थोडासा 2-3 चमचे घेतला. इथं बघा ग्लास घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही तांब्या, एखादं फुलपात्र किंवा ग्लास याने तुम्ही हे असं बारीक करू शकता. तर इथं मी ग्लास घेतला आहे आणि ग्लासचं जे बुडाचा भाग असतो खालचा, तर त्याने आपल्याला हा साबुदाण्याचा जो चीक आहे, तर तो चाळणीतून आपल्याला काढून घ्यायचा आहे.
आणि एकदम इझी पद्धत आहे, अगदी म्हणजे सोपी आहे. म्हणजे एवढी म्हणजे काही अवघड नाही आणि पटकन असा हा चिक बघा, साबुदाण्याचा चिक खाली पडतो त्या चाळणीतून. फक्त ग्लासाने आपल्याला वरती काय करायचं आहे, चाळणीमध्ये साबू टाकायचा, साबुदाणा हा भिजलेला आणि ग्लासाने आपल्याला फक्त असा घासून घ्यायचा आहे. त्याने तो पूर्ण बारीक असा चिक खाली पडतो आणि इथं सर्वात सिक्रेट एक टिप्स फॉलो करायची आहे. पूर्ण चिक हा आपण साबुदाण्यातला काढला, की तो आपल्याला चमच्याने असा चमच्याने जरी नाही ना, चमच्याने एकजीव होत नाही. काय करायचं, हाताने थोडासा तेलाचा हात लावायचा. अ, हाताला 2 थेंब तेल लावायचं आणि हाताने आपल्याला पूर्ण हा चिक आहे, तर तो हाताने असा एकजीव करून घ्यायचा आहे. जसं की आपला कुरडईचा गव्हाचा चिक होतो की नाही, अगदी सेम तसा चिक करून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे. चिक म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे. त्याला जवळपास 5 ते 6 मिनिट आपल्याला तो हाताने असा मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. मळून घेतल्यासारखा. नंतर इथं बघा, घरातच मी पॉलिथिन शीट अंथरून घेतलेली आहे. कुरडईचा साचा घेतलेला आहे. आता इथं घरातच फॅनच्या हवेला कुरडई बनवायला घ्यायची आहे. तर कुरडईच्या साच्याला आतून तेल लावलं आणि कुरडईचं मिश्रण दाबून भरलं आणि लगेच कुरडया करण्यासाठी बघा घेतल्या, तर काय गोल गरगरीत अशा इथं एकसारखी सेव पडते. फक्त आपल्याला चिक हा गाळून घेतला ना चाळणीतून, की नंतर तो फक्त असा मिक्स करून एकजीव करून घ्या तुम्ही. हाताने असा चुरून घेतल्यासारखा, म्हणजे एकसारखी कुरडई पडते आणि कुरडई बनवताना कसलाच हाताला त्रास होत नाही, काही नाही. एकसारख्या गोल गरगरीत पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या कुरडया इथं आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर बघा, अर्धा किलो साबुदाण्यापासून जवळपास 50 ते 60 कुरडई बनवून तयार झालेली आहे. एकदम पांढऱ्या शुभ्र. आता ह्या 1 दिवस फॅनच्या हवेला मी घरातच सुकवून घेणार आहे आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये या कुरडया सुकवून घ्यायच्या आहेत. तर चला, आता आपण या 2-3 दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊयात. आता इथं बघा, 3 दिवसानंतर बघा, 1 दिवस फॅनच्या हवेला कुरडया सुकवून घेतल्या, 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये. आता कुठलाही म्हणजे उन्हाळी वाळवणीचा पदार्थ असू द्या, त्याला कडकडीत असं ऊन एकदा द्यावंच लागतं. नाहीतर मग काय होतं, वर्षभर त्याला जाळी लागण्याची शक्यता असते. वर्षभर टिकत नाही. त्याच्यासाठी कुठलाही वाळवणी पदार्थ असू द्या, त्याला 1 दिवस कडकडीत ऊन देऊन ठेवा. नंतर बघा, आपल्याला लगेच कुरडई मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तेल इकडं गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम झालं की नाही, थोडंसं कुरडईचा तुकडा टाकून बघायचा. तळून पटकन वरती आला की समजायचं कडकडीत तेल गरम झालेलं आहे. नंतर तेलामध्ये बघा, कुरडई तळण्यासाठी सोडायची आणि पाहू शकतात बघा, तेलात टाकली ना की अख्खी म्हणजे कढईसुद्धा पुरत नाही. एवढी म्हणजे ही दुप्पट-तिप्पट पटीने ही साबुदाणा कुरडई तेलामध्ये तळण्यासाठी सोडली की 2-3 पटीने ही कुरडई फुलते. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, की ही कुरडई बनवताना एकदम अशी छोटी वाटत होती आणि तुमचा विश्वास पण बसणार नाही, की ही साबुदाणा कुरडई इतक्या पटीने कसं काय फुलू शकते. तर त्यासाठी तुम्ही रेसिपी कुठेही स्किप न करता अ, पूर्ण शेवटपर्यंत बघा, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. म्हणजे तुमची देखील कुरडई अशीच बनणार आहे 2-3 पटीने. अगदी कढईभर फुलणारी ही कुरडई तुमची पण याच पद्धतीने बनणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर इथं आपल्या बघा, सर्व मी जवळपास 5 ते 6 कुरडया तळून तुम्हाला दाखवलेल्या आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या तिप्पट फुलणाऱ्या ह्या आपल्या उपवासाच्या साबुदाणा कुरडया इथं बनवून तयार झालेल्या आहेत. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, इथपर्यंत रेसिपी पाहतच आला आहात, तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखीही कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली बघताय? पटकन सबस्क्राईब करा आणि अशा साध्या, सोप्या, झटपट बनणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर मी रेसिपी YouTubeवर अपलोड केलेली तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथं आपल्या कुरडया बघा, तुम्हाला मी दाखवते. आपली कुरडई बघा, वाळलेली कुरडई आपली छोटी बनवलेली किती छोटी दिसते आणि तळल्यानंतर ती किती पटीने फुलते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आता इथं एक कुरडई मी तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते. एकदम अशी कुरकुरीत, खुसखुशीत, एकदम अशी पांढरी शुभ्र ही काचेसारखी कुरडई तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा.
एकदा बनवा आणि वर्षभर खा. रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.